आज आपल्या रेखाच्या किचनमध्ये बनवलेली आहे मऊसूद स्पॉन्जी एकदम जाळीदार अशी तट्टे इडली आणि त्यावरती एक मसाला बनवला जातो खाण्यासाठी। तर तो पोळी म्हणतात त्याला, कर्नाटकी पदार्थ आहे हा। तूप आणि ही पोळी टाकून जर आपण ही इडली खाल्ली तर काय अफलातून लागते मस्त। आणि त्याचे जे बॅटर बनवायचं ते एकदम आंबट न होता कसं बनवायचं त्याची पूर्ण सविस्तर कृती सांगितलेली आहे, बघू शकता। वा, मस्त एकदम मऊसूद जाळीदार बनलेली आहे। एकदम सोपी रेसिपी आहे आणि खायला जर म्हणाल तर एकदम मस्त लागते। आपल्या इडलीपेक्षा वेगळी टेस्ट लागते आणि त्याच बॅटरपासून आपली छोटी इडली डोसा बनवू शकता। तर सविस्तर कृती आहे, तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा। नमस्कार, अन्नपूर्णा रेखा आहे माझ्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। रेसिपीला सुरुवात करूया। तर हा आपला इडलीचा तांदूळ घेतलेला आहे 3 कप आणि 1.5 कप उडदाची डाळ टाकलेली आहे आणि 1 चमचा मेथी। तर स्वच्छ धुवून घ्यायचे 3 पाण्याने आपल्याला 2-3 वेळा आणि मग नंतर 6-7 तासासाठी भिजत ठेवायचे आपल्याला। हे स्वच्छ धुवून घ्यायचे अगोदर। धुवून झालेले आता आपल्याला ह्याला भिजत ठेवायचे 6-7 तासासाठी। मस्त झाले। तर दुपारी 2 वाजता भिजत ठेवली होती, तर 9 वाजता मी याचं पीठ बनवून घ्यायचं आहे। आता 9 वाजलेले संध्याकाळचे। आपण इडलीचं जसं बॅटर बनवतो तसंच ह्यामध्ये साबुदाणा टाकला तरी चालतो, पण नाही टाकला तरी ठीक आहे। पोहे तर मी पोहे नंतर भिजवून टाकणार आहे। तर ह्याचं आपल्याला आता पीठ बनवून घ्यायचं आहे। आपण इडलीचं पीठ बनवतो तशाच प्रकारे। मस्त झालेले बघू शकता। कन्सिस्टन्सी तशीच ठेवायची आपल्या इडली सारखीच। खूप छान बनते ही इडली। आता हे पोहे आपल्याला धुवून भिजून घ्यायचे, थोडे स्वच्छ धुवायचे अगोदर आणि त्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे किंवा डाळीबरोबरच भिजत टाकले तरी चालतात। तर याला फिरवून घ्यायचे आता थोडंसं पाणी घालून। तर हे झाल्यानंतर असं छान याला फेटून घ्यायचे आणि मिक्स करून व्यवस्थित झाकून ठेवायचे आपल्याला फर्मेंट होण्यासाठी। सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत, थोडासा वेळ जास्त लागतो त्याला फर्मेंट होण्यासाठी। बघू शकता एकदम डबल फुगलेले पीठ, मस्त फर्मेंट झाले, खूपच छान झालेले। तर आता आपलं ह्यातलं पीठ काढून घ्यायचं आपल्याला इडली बनवणे एवढं तट्टे इडली बनवण्यासाठी। ते आपल्याला डिशमध्ये बनवायला लागते आणि राहिलेलं जर तुम्हाला ती आवडत नसेल तर आपली नेहमीची इडली बनवली तरी पण छान होते। मीठ घालायचे आणि फेटून घ्यायचं एकदा थोडं। आणि आपण ज्या डिशमध्ये बनवणार आहोत त्या डिशला तेल लावून घेतले किंवा तुमच्याकडे केळीचं पान असेल ते ठेवलं खाली तरी पण चालू शकतं। तर आता या प्लेटला व्यवस्थित तेल ग्रीस करून घेतले, तूप लावलं तरी चालेल। 2 इडली इतकं पीठ घालायचे, 2 पळ्या। शक्यतो असं प्लेन बुडाच्या प्लेट घ्यायच्या आणि स्टीमरमध्ये आता पाणी ठेवले, त्यावरती आपल्याला जी स्टीलची चाळणी असते ती ठेवायची आणि त्यावरती ह्या डिश ठेवायच्यात। पारंपरिक पदार्थ आहे हा, कर्नाटकमध्ये जास्त बनतो।
आणि आता आपल्याला ह्याला 12 ते 13 मिनिटासाठी छान वाफवून घ्यायच्यात। तर आता आपण पोडी मसाला बनवतोय। मसाला म्हणजे चटणी असते ती। तर 6-7 बेडगी मिरची घेतली, 6-7 लवंगी मिरची आहे आणि डाळ घेतलेली चण्याची 1 वाटी, अर्धी वाटी उडदाची डाळ, चिंच घेतली, कढीपत्त्याची पानं, जिरं घेतले ते 1 चमचा, तीळ, हिंग, मीठ आणि लसूण घेतलाय 8-10 पाकळ्या। तर आता हे सर्व जिन्नस आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत। व्यवस्थित म्हणजे जास्त नाही भाजायच्या, पण अशा हलक्याशा भाजून घ्यायच्या। तर हरभऱ्याची डाळ भाजली, त्यामध्ये उडीद डाळ टाकायची आणि ती पण भाजून घ्यायची। आता हे काढून घ्यायचे। तर त्यामध्ये घालायचे जिरं। जिरं तडतडल्यानंतर त्यामध्ये तीळ घालायचेत आपल्याला। तीळ पण छान तडतडतात लगेच। पॅन गरम आहे ऑलरेडी। तर हे काढून घ्यायचं आहे आता। आणि आता आपल्याला चिंच आणि कढीपत्ता असं दोन्ही भाजून घ्यायचे। कढीपत्ता असा कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे। चिंच पण थोडीशी हलकी गरम करायची आणि त्यामध्येच लसूण खात नसाल तर स्किप केला तरी चालेल, पण लसणामुळे ही छान होती पोळी। आता हे लवंगी मिरची टाकली आणि ही बेडगी मिरची, तर नुसती बेडगी वापरली तरी चालेल। आणि आता हे सर्व जिन्नस भाजून झालेत। याला थंड झाल्यानंतर आपल्याला ह्याची पावडर बनवून घ्यायची। पावडर एकदम फाईन नाही बनवायची आपल्याला। आणि हे गरम आहे तोपर्यंतच त्यामध्ये हिंग घालायचं। हे आता मिक्सर ग्राइंडरमध्ये आपल्याला जाडसर, म्हणजे रवे इतपत जाड पण नाही, पण थोडंसं असं जाडसरच घ्यायचे, एकदम फाईन पावडर नाही बनवायची। तर बघू शकता मस्त बनलेली। दोन्ही मिरची वापरल्यामुळे जास्त लाल नाही झाली, पण ठीक आहे। नुसती बेडगी मिरची जर वापरली तर ते एकदम असं जास्त लाल होते। तर आता आपण पाहायचे 12-13 मिनिट झालेत। तर आपली इडली मस्त फुगलेली बघू शकता। वा, खूप छान झाली। थोडीशी थंड होऊ द्यायची आणि मग काढून घ्यायची। सर्व बाजूंनी अशी मोकळी होती। वा, बघू शकता कशी मस्त जाळी पडली आणि कशी फुगली। आपण जास्त जाड नव्हतं टाकलं पीठ, त्यामुळे पण मस्त जाळी पडलेली आणि एकदम सॉफ्ट झाली, स्पॉन्जी बनलेली। वा, जबरदस्त झाली, क्या बात आहे। हा हा हा, खूपच छान। माझ्या अशाच पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी आणि मला सपोर्ट करण्यासाठी माझ्या चॅनलला जो सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। हे असं तूप घालायचं आहे मस्त, आणि त्यावरती पोळी, काय लागते मस्त खायला इडली। नक्की एकदा बनवून पहा, खूपच भारी टेस्ट लागते। आणि साधी सोपी पद्धत आहे, वेगळं काही लागत नाही, आपण इडली बनवतो तसंच आहे। आणि वरून चटणी घालायची आणि एन्जॉय करायची। खूपच मस्त लागते गरम गरम इडली आणि असं साजूक तूप वापरून। तर आपली तयार आहे ही तट्टे इडली। तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कमेंट करून सांगा। तुम्ही कधी बनवली आहे का हे सुद्धा कमेंट करा। आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा। चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर सबस्क्राईब करा। आणि तुम्हाला जर आवडली तर मित्रमैत्रिणींना जास्तीत जास्त शेअर करा। खूप छान झालेली, वा, जबरदस्त।
चला तर मग भेटूया अशाच नवीन एका रेसिपीमध्ये. तोपर्यंत बनवून खात राहा, आनंदी राहा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.